तर नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ सुरुवात करायला उशीर झाला आहे. पार दुपार झाली, गुरं दुपारचा आराम करतायत. हे बघा सर्जा बसलाय, ही पूर्ण लाईन बसली आहे, आरामच करतायत. आणि आज पण आपला मुरघास बनवायचं चालू आहे. आपण तिसरी बॅग भरतोय. जेवढा जास्त मुरघास होईल तर तेवढं चांगलंच आहे आपल्याला. मुरघासाचे फायदे काय असतात ते मला तेव्हा बॅगकडे गेलो सांगतो, म्हणजे मला पण एवढं माहीत नाही. हे बघा ती कुट्टी मिशन आहे, तर कुट्टी मिशनच्या पुढं एवढी कुट्टी करून ठेवली होती, कारण की लाईट 12 वाजेपर्यंतच होती. तर त्याच्यामुळे सकाळी मला गुरं सांभाळायची, थोडी मुरघासाला मदत वगैरे करायची, तर त्याच्यामुळे वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवायला. तर तेव्हा तिथून अशी कुट्टी भरून ठेवली होती, एकदम डोंगर लागला होता. पण आता बॅगमध्ये भरत भरत डोंगर कमी झाला आहे. नंदिनी चल बाय. तर आपण ही पहिली बॅग भरली, ही दुसरी, ही 3 टनाची बॅग आहे, दुसरी 5 टनाची बॅग आहे, परत तिसरी एक भरतोय तर ती पण 3 टनाची बॅग आहे. तर ह्या बघा ह्याच्यात असं चालू आहे, एवढी भरपूर कुट्टी चोपली ह्याच्यात. तर हे बघा अशी कुट्टी ह्याच्यात भरून ठेवली, आणि ह्याच्यात आपण ते मुरघासाचं ती पावडर असते ना, तर ती पण टाकली. मुरघासाचे फायदे मला तर माहीत नाहीत, पण जेवढे माहीत आहेत तेवढं तुम्हाला सांगतो. एक तर कमी जागेत जास्त चारा बसतो मुरघासाच्या बॅगमध्ये. चारा बरेच दिवस हिरवा चारा, समजा पाऊस वगैरे आला, आपल्याला चारा आणायला बाहेरच नाही येता आलं, तर हिरवा चारा आपण टाकू शकतो गुरांना. उन्हाळ्यात जर समजा कुठं कुठं उन्हाळ्यात पाणी नसतं, तर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आपण जर हिरवा चारा बनवून ठेवला, तर हा चारा आपण उन्हाळ्यात पण टाकू शकतो. समजा आपल्याला गडबडीचं काम आहे, सगळ्या फॅमिलीला सगळ्यांना जायचं, तर चारा आहे असा बॅगमध्ये खोलून आपण लगेच गुरांना टाकू शकतो. आणि चारा ना आंबतो, ह्याच्यात आंबतो म्हणजे फर्मेंटेशन नाही म्हणता येणार, पण आंबतो ह्याच्यात चारा, म्हणजे चाऱ्याची क्वालिटी चांगली होती, पचायला हलका होतो. कारण की असं स्टोअर झाला ना चारा एकदम गरमीला 1.5 महिना, तर 1.5 महिन्यात ह्याचा चांगला वास येतो, म्हणजे आंबट गोड वास येतो, आणि गुरं आवडीने खातात, म्हणजे चवीला पण चांगला राहतो. तर असे. आणि हे बॅगमध्ये आता मुरघास बनवायचं म्हणजे हे बघा, हवा बंद ठेवायचं, हिरव्या चाऱ्याला हवा बंद ठेवायचं, त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण थोडंसं 1 दिवस चारा अगोदर कट करून पाण्याचं प्रमाण कमी करायचं. हिरवा चारा बंद बॅगमध्ये ठेवायचा, 1.5 महिना ठेवायचा, मग त्याच्यानंतर मुरघास तयार होतो. तर असंच आहे, कल्चर टाकलं तरी जमतं मुरघासाचं, नाही टाकलं तरी जमतं. तर असं आहे मुरघासाचं. आणि फायदा तर मला तर एवढंच माहिती आहे मुरघासाचं. चला बघू. चला आता मी जाणार आहे बार्शीला. आता मी तर इतक्या दिवस म्हणजे गावाकडे राहिलो आहे, तर कधी मला तर खरं तर म्हणजे सांगायचं पण होतं, म्हणजे किती दिवस राहील सांगता पण येतं. काय होतं ना, तिकडे करमत पण नाही समजा, आणि रिटर्न तर मी तसं बघतो, एवढं नक्की सांगता येत नाही, पण राहूया. तर बघा काही गुरं ना इकडं पण चरायला बांधलेत, चिमण्या, गौरांगे, काबरी आणि गवळ्या. ऊन लय होतं ना, तर त्याच्यामुळे ह्या 4 गुरांनाच आज चारायला बांधलं. आणि मला पण जायचं होतं, मुरघास बनवायचं चालू होता, लई घाई गडबड, मग त्याच्यामुळं ज्या सगळ्या गुरांना चरायला नाही बांधलं. धनश्रीच्या जागेवर तिथं बॅग भरतो येतं, म्हणून धनश्रीला इकडं पोलला बांधलं आहे, आणि शुभश्री तिकडं बादलच्या जागेवर बांधली होती. आज मी जाणार आहे, आता किती दिवस राहील हे पण आता सांगता येणार नाही. म्हणजे कधी कधी काय होतं, खेड्यातले पोरं शहरात गेले ना, तर त्यांना करमत नाही, काय नाही, आणि डोक्यात कळतच नाही आपल्यासाठी काय चांगलं आहे. सारखं इकडं गावाकडं जीव वाटतं, असं पण होतं. मग त्याच्यामुळे मी फिक्स सांगू शकत नाही मी किती दिवस तिकडे राहणार आहे म्हणून. पण तसं तर करमतं मला, जिथं कुठं पण ॲडजस्ट होतं, पण एवढं फिक्स नाही सांगू शकत. इकडं बादल, तर त्याचे काल आहे ना मी बघा, इथले केस थोडेसे कमी केलेत, इथं मोरकेचे आणि ह्या दाव्याखाली येत होते ते केस कमी केलेत. त्याचे शेपटीचे केस आहेत ना बादल आहे, हे बघा इथले पण कातरले जरा कमी केलेत, आणि खालून पण थोडेसे कट केलेत, म्हणजे जमिनीला लागून आहेत. त्याचे पाय बांधून ठेवले त्याला इथं, आणि दोन्ही साईडने बांधला आहे. त्याचा खायचा टेबल वगैरे इथंच आहे. मध्ये आधी त्याला सोडतीलच, पप्पा म्हटले मी सोडेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2-3 कमेंट आल्या होत्या की यूट्यूबमधून पैसे किती येतात आणि मेहनत काय वगैरे. तर मेहनतीला अशी मी काय वेगळं, यूट्यूब करायला मेहनत लागतेच बरं का, पण मी अशी वेगळी काय मेहनत करत नाही. मी फक्त वेळ देतो, एवढंच काम करतो. ते पण माझ्याच्याने पॉसिबल नाही झालं. आणि माझं कसं ना, मी सबस्क्राईब करा, लाईक करा असं म्हणलंच नव्हतं, कारण माझं काय परमनंट नव्हतं. मला माहीत होतं की आपला चॅनल काय परमनंट नाही, लाँग चालणार नाही. तर त्याच्यामुळे मी सबस्क्राईबवर, लाईकवर जास्त भरच देत नव्हतं. म्हणजे फक्त जसं जमेल तसं कंटेंटच करत होतो. पैसे महिन्याला कधी 4,000 पण भेटतात, कधी 6,000 भेटतात, तर कधी 8,000, कधी 10,000 असं भेटतात. म्हणजे काय होतं, आता रेग्युलर तर 100-150 रुपयेच भेटतात रेग्युलर व्हिडिओने. पण जे मागचे व्हिडिओ आहेत, जे 25-30,000, 45,000, 50,000 किंवा 25-20 असे व्ह्यूज आहेत ना प्रत्येक व्हिडिओला, तर त्या व्हिडिओची अर्निंग म्हणजे आता पण चालूच राहते. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला महिना सांगितलं की कधी 4,000, कधी 10,000 भेटतो. तर समजा मागचे व्हिडिओज लईच चालले,
तर 10,000. जसं की पोळव्याचे वगैरे बैलपोळ्याचे वगैरे व्हिडिओ जास्त चालतात ना, तर मग त्यावेळेस जास्त पैसे भेटतात असं होतं. मग त्यावेळेस चांगला 10,000 महिना भेटतो. ज्यावेळेस समजा व्हिडिओ कमीच आहेत किंवा व्हिडिओ त्या महिन्यात टाकलेच नाही, तर मग 4,000-6,000 वगैरे असा महिना भेटतो. तर ह्याच्यात काही नक्की नाही. फक्त एवढं सांगाल, जर म्हणजे काय पोरं पण आता शेतकऱ्याचे पोरं पण व्हिडिओ बघतात ना, तर मित्रांनो मी एवढं सांगेन की मित्रांनो, जर तुम्हाला पॉसिबल असेल ना, तर यूट्यूब करा. चांगले तुमच्याकडे गुरं वगैरे असेल, कंटेंट वगैरे असेल, तुम्हाला वेळ असेल, फोन चांगला असेल, फोनचं काय मॅटर करत नाही. फक्त कंटेंट जर चांगला असेल, तुमच्याकडे बोलण्याची स्टाईल म्हणजे विश्लेषण करण्याची पद्धत वगैरे असेल ना, तर तुम्ही यूट्यूब करा. चांगलंच आहे. पैसे पण भेटतात, मार्केटिंग पण होते. मी यूट्यूबवरून तूप, आंबे, गहू आणखीन असं बरंच काही विकलं पण, म्हणजे चांगलं मार्केट पण तयार होतं यूट्यूबवरती. तर असं आहे, जर ज्यांना करायचं आहे तर त्यांनी करू पण शकता, काही अडचण नाही. पेमेंटवर मी एक व्हिडिओ पण बनवला आहे, बहुतेक तो आता असेल फोनमध्ये ना, तर मी तो पण अपलोड करून देईल. तर पेमेंटचं पण सांगितलं आता मी, जर कोणाला करायचं असेल तर चांगलं आहे. फक्त हां, मग आणि व्हिडिओत काय करायचं, जास्त पण हे नाही करायचं. म्हणजे माझ्या मते बरं का, मला जे व्हिडिओ बघायला आवडतात ना, शेतीचं, गुरांचं दाखवायचं आणि फॅमिलीचं थोडं कमी दाखवायचं. आजकाल शहरातल्या कंटेंटचं काय झालं माहिती आहे का, लोक अर्धा टाईम त्यांचा हसण्यातच घालवतात आणि आम्ही काय खातो आणि काय राहतो हेच जास्त दाखवतात. दाखवायला पाहिजे, पण थोडंसं लाईफस्टाईल पण दाखवायला पाहिजे. म्हणजे मला लाईफस्टाईलचे कोण काय खातं आणि किती सुखी आहे वगैरे तसले व्हिडिओ आवडतच नाहीत. पण तुम्हाला बनवायच्यात बनवू शकता, पण ते उगं थोडंसंच घ्या. म्हणजे जास्त पण ते वाटतच नाही. निसर्ग वगैरे, शेत वगैरे बघायला चांगलं वाटतं. नाही तर आजकाल काय होते, कोणी पण चॅनल चालू केलेत आणि त्याच्यात अर्धा वेळ तर ते हसण्यातच असतो आणि कसे राहतात आणि काय, आणि बाकी तर काय दाखवतात. तर तसं पण ज्याची त्याची चॉईस. चला, हाच व्हिडिओ लई मोठा झाला. बादल चल बाय, आता येईल एका महिन्यानंतर. हां, आता आपले व्हिडिओ आहेत ना, एवढं सांगेल की 1 महिना तर येणार नाही, त्याच्यानंतर येतील नाही येतील सांगता येत, किंवा थोडे येतील, कधी येतील काय सांगता येत नाही. आता आई पप्पा तर कामामुळे वेळ पण भेटणार नाही आणि त्यांना जमणार पण नाही. आता वहिनी करणारच नाहीत यूट्यूबचं, आणि भैयाचा तर विषयच नाही काही. तर त्याच्यामुळे आता आपले व्हिडिओ तर शेतातले येणारच नाहीत. मीच कधी वगैरे आलो तर बनवले, आणि मी पण बघेल, मला जर वेळ भेटला ना, तर असे जर फार्म असले ना कुठं, समजा घोड्याचा फार्म वगैरे असला, तर तिथं जाऊन आपण व्हिडिओ बनवत जाऊ नक्की. किंवा एखादा, मी गायांच्याच फील्डमध्ये, तर गायांच्या फील्डमध्ये मग जर एखादा गोटा वगैरे चांगला असेल, आवडला, तर तिथला पण आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. चला बादल बाय. बादलचं सगळं मी मागचं वगैरे साफ केलं आहे, फक्त पाठीमागं चढ झाला आहे. कारण की मी ज्या गांडूळ खताच्या 2 बॅग तिथं भरून ठेवले होते ना, तर बादलने लाता मारून मारून त्या बॅग तोडून टाकल्या. ते गांडूळ खत सांडले मागं, तर त्याच्यामुळे थोडंसं चढ झाला आहे तिथं. जेव्हा आपल्याला गांडूळ खत वापरायचे तर त्यावेळेस तिथलं आपण काढून घेऊ. चला, आणि शेतीत काय होतं, मी हे जॉबला जाण्याचं, आता यावर्षी पाऊस पण आणखीन आलाच नाही. आणि आपल्याकडे काय होतं, 2 वर्ष चांगला पाऊस पडतो आणि तिसऱ्या वर्षी दुष्काळ पडतो. 3 वर्ष चांगला पाऊस पडतो, चौथ्या वर्षी दुष्काळ पडतो. दुष्काळ आपल्याकडे परमनंट आहे, मग शेतीत पण राहून भागणार नाही ना सगळं. तर त्याच्यामुळं मी चाललो आहे बाहेर. आता कुठं वगैरे काय, मी सगळं आता एका महिन्यानंतर सांगेल आल्यानंतर. नाहीतर होतं काय, तुम्हाला मी मग सांगितले, खेड्यातल्या मुलांना गावाकडची आठवण येते. परत त्याच्यात एखादा सोशल मीडियावर व्हिडिओ येतो की सुख महत्त्वाचं, पैशाचं काय येतो जातो. मग तसलं काय ऐकलं आणि डोकं मग भनकलं ना, की मग परत मग गावाकडे चला, असं होतं खेड्यातल्या मुलांचं. मग त्याच्यामुळे मी आता सगळं आत्ताच काही सांगू शकत नाही. चला बाय. ऊन खूप आहे, पण आता पप्पा थोड्या वेळाने ह्यांच्या जागा पण बदलतील. सगळ्यांनाच बांधायचं होतं बरं का, पण आज वेळ भेटला नाही. मुरघास होणं महत्त्वाचं होतं आपल्याला. हे धनश्री, का ग? धनश्रीचं चालू आहे आराम. तिची जागा बदलली, तिला ह्याच्यात कुट्टी ठेवली. तुम्ही खायला थांब थांब थांब, नाही पाठी तुला कुट्टी घेतो. ह्या बॅगमधली ना कुट्टी घेतो जरा, एवढीच बस होईल तिला. ती जास्त खात पण नाही आणखीन. एवढी कुट्टी आता तिला संध्याकाळपर्यंत बस होईल. सकाळी एवढीच टाकली होती, तीच तिने खाल्ली. हां बाय शुभश्री. हां, आणि घरातलं तर मी सोडता बाजूलावर कोणी बसत नाही. तर मी बहिडूला तसं सांगितलं आहे की एक 7-8 दिवसातून एकदा यायचं आणि त्याला चक्कर मारायची एक. जस्ट मोरगावून जाऊन आलं ना, म्हणजे बाजूला एक गाव आहे 5-6 किलोमीटर, तिथून जाऊन आलं ना की बस त्याची 5-6 किलोमीटर रनिंग होती. मग तो शांत राहतो. नाहीतर त्याला बाहेर नाही काढलं, त्या गांडूळच्या बॅगला कसं लाता मारून फोडलं, तर तसा तो जागेवरच लाता वगैरे मारतो आणि पुढच्या पायाने सतत उकरत राहतो. म्हणजे त्याला बहुतेक मुंग येत असतील त्याच्या पायाला, सारखं एका जागेवर उभं राहून. असं पण होतं. आणि सोडलं कसं, त्याला लुळी घ्यायला भेटते ना, मग त्याच्यामुळं तो सोडायचीच वाट बघतो. तर तसं मी सांगितलं आहे. पण
तर आपले भिमुगाच्या काल शेंगा आणून टाकल्या होत्या ना, तर आजी हळूहळू तोडते त्या शेंगा. आई तर आत्ता आली दुपार करत होती म्हणून, पण आजीनेच तोडल्यात बरं का शेंगा एवढे वेलं. तिकडे एक पाटी भरायची चालू आहे. गुरांनो बाय. चला हे बघा, इथला लाल का नेपेर आहे ना, तर तिथला लाल का नेपेर तोडून तो पण कुट्टीला घेतला, कारण कडवळ कमी पडलं होतं